सज्जनांनो बघा, बौद्ध म्हणून जीवन जगत असताना, मानव म्हणून जीवन जगत असताना आणि निसर्गाचा घटक म्हणून जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. साक्षगंध आणि मंगल परिणय सोहळा हा काय फक्त दोनच जीवांना एकत्र आणण्याचा कार्यक्रम नाही. आलं का लक्षामध्ये? 6वा संस्कार सोहळा असतो साक्षगंध आणि 7वा असतो मंगल परिणय संस्कार सोहळा बुद्धिझम मध्ये. बहुतेक मी मागे पण यांना तो उपदेश केलेला होता. एक सेपरेट म्हणून, एक इंडिव्हिज्युअल लाईफ म्हणून, गृहस्थी लाईफ म्हणून ते दोन जीव जगत असतात जोपर्यंत त्यांचा मंगल परिणय सोहळा संपन्न होत नाही, साक्षगंध सोहळा संपन्न होत नाही, तोपर्यंत ते त्यांचं मात्र एक स्थळ जमलेलं असतं आणि ते भविष्यात ते पती पत्नी होणार असतात. अलग लक्षात. तर या 6व्या आणि 7व्या संस्काराला बौद्ध धम्माची आधारशिला म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? बौद्ध धम्माची आधारशिला. साक्षगंध सोहळा आणि मंगल परिणय सोहळा याला बौद्ध धम्माची आधारशिला का म्हटलं जातं? कारण खऱ्या अर्थानं ते त्यांचं जे जीवन आहे ते नियोजित वधूवर जे असतात ते त्यांचं भावी जीवन धम्मपत्नी आणि पती म्हणून जगणार असतात. त्यांचं संपूर्ण जीवन एक धर्मपत्नी आणि धर्मपती म्हणून, अर्थात धम्मपती म्हणून जगणार असतात. आतापर्यंत ते सिंगल लाईफ जगत होते आणि इथून पुढे ते मंगल परिणयाच्या नंतर ते धम्मपती पत्नी म्हणून जगासमोर येणार आहे. आणि म्हणून त्यांच्या खऱ्या गृहस्थ जीवनाला प्रारंभ झालेला आहे. आता खऱ्या अर्थाने त्यांच्या खऱ्या गृहस्थ जीवनाला प्रारंभ झालेला आहे. तर हा केवळ दोन जीवांना एकत्र आणण्याचा कार्यक्रम नाही आहे. ते दोघेही या जगात, या पृथ्वी तलावर असे एक संतान प्राप्त देतील की ती संतान या पृथ्वीचं रक्षण करेल, ते बुद्धत्वाकडे वाटचाल करेल आणि समस्त मानव जातीच्या रक्षणासाठी मित्रमैत्री करेल किंवा चक्रवर्ती राजासारखं काम करेल किंवा अनाथकंडकासारखं, बिंबिसार राजासारखं, विशाखा मेघार मातासारखं ते काम हाती घेईल, असा पुढाकार घेईल आणि आपलं संपूर्ण जे जीवन आहे ते आपल्या सम्यक आजीविकेमधून, प्रामाणिकपणाच्या कामामधून अर्थार्जन करून आपली त्याच्यातून उपजीविका चालवून आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करेल, संघाची सेवा करून, आईवडिलांची सेवा करून. बघा, ज्या वेळेस विशाखा मेघार मात्याचा मंगल परिणय सोहळा संपन्न झाला होता त्यावेळेस घरी असाच परित्राण देशनाचं आयोजन केलं गेलं. तसं तर विशाखा मेघार माता ही कायम